माझं नाव डॉक्टर गौरी तुळसेनकर सावंत. मी फिजिओथेरपिस्ट आहे. माझं बॅचलर्स डिग्री जी आहे ती MGMमधून झाली आहे आणि माझं मास्टर्स झालं आहे मस्क्युलोस्केलेटल किंवा ऑर्थो DY पाटीलमधून झाली आहे. आणि मी 7 वर्षाचा एक्सपिरियन्सने फिजिओथेरपी म्हणजे काय हा बऱ्याच लोकांना पडणारा प्रश्न आहे. तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर हे असं एक हेल्थकेअर प्रोफेशन आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोळ्या औषधं न वापरता, कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन किंवा कुठल्याही प्रकारची सर्जरी न वापरता आम्ही पेशंटला कसं लवकरात लवकर बरं करू शकतो हा आमचं मुख्य एम असतं. आता तुम्ही विचाराल कसं, तर त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचदा इलेक्ट्रोथेरपी येते ज्याच्यामध्ये मशीन्स वापरले जातात. IFT, टेन्स, अल्ट्रासाऊंड असे वेगळे वेगळे प्रकारचे मशीन्स वापरून पेशंटचं दुखणं कमी केलं जातं. नुसते मशीन्सवर पण आपण पूर्णपणे आधारित नाही राहू शकत, ती टेम्पररी ट्रीटमेंट असते. मग येतं मॅन्युअल थेरपी, ज्याच्यामध्ये आमचं असं असतं की पेशंटचा कुठला बॉडी पार्ट अफेक्टेड आहे त्याला स्ट्रेचिंग देऊन किंवा मॅनिप्युलेशन करून, म्हणजे सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशन म्हणतो. आता हाडं सोडली तर आपल्या हाताला जे लागतं ते मांस असतं, त्याला आपण सॉफ्ट टिश्यू म्हणतो. तर त्या सॉफ्ट टिश्यूला आपल्याला रिलीज करायचं आहे. बऱ्याचदा ते टाईट झालेलं असतं, त्यांना कसं नरम करायचं, लूज करायचं, तर ते येतं सॉफ्ट टिश्यू मोबिलायझेशनमध्ये. बऱ्याचदा आपली हाडं स्टिफ झालेली असतात, जसं फ्रोझन शोल्डरमध्ये होतं. तर फ्रोझन शोल्डरमध्ये शोल्डर जॉईंट अफेक्टेड असतो, तर तेव्हा येतं जॉईंट मोबिलायझेशन. आम्हाला जॉईंटला आतून थोडी मुवमेंट द्यावी लागते, तर त्याच्यासाठी आमचे टेक्निक्स वेगळे असतात. मग येतं स्ट्रेचिंग. जर कुठलाही मसल टाईट झालाय तर त्या पार्टला त्या मसलला स्ट्रेच कसं करावं हे आपल्याला बघावं लागतं. तर हे सगळं येतं मॅन्युअल थेरपीमध्ये. त्यानंतर येतात एक्सरसाइजेस. आता एक्सरसाइजेसचा हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो, कारण की हे जे बाकीचं आम्ही करू शकतो, पण एक्सरसाइज हा तुमचा होमवर्क असतो, पेशंट्सचा होमवर्क, की त्यातून कसं लवकरात लवकर बरं व्हायचं. एक पार्ट अफेक्टेड आहे, तो पेन घालवायचं आणि त्याला आधीसारखं नॉर्मलला आणायचं, हे आपलं शॉर्ट टर्म गोल झालं. पण ते पुन्हा होऊ नये आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी, काय एक्सरसाइजेस करावे, हे सगळं इम्पॉर्टंट असतं. आणि जसे डॉक्टर्स लोक अँटीबायोटिक्सचा कोर्स कम्प्लीट करणं खूप गरजेचं असतं असे सगळे बोलतात, कारण की जर नाही कम्प्लीट केले तर त्याचा रिव्हर्स इफेक्ट होणार, ते परत येणार. तसंच असतं, एक्सरसाइजेस जे सांगितलेत आणि जितक्या वेळासाठी सांगितलेत ते तितक्या वेळासाठी करावेच लागतात. त्याने जर नाही केले तर मग तर इफेक्ट परत येणार, जे आपल्याला अवॉइड करायचं असतं. तर हे असतं लॉंग टर्म गोल्समध्ये. बऱ्याच आपल्याला 3-3, 6-6 महिने सिम्पल एक्सरसाइजेस असतात, पण ते करावेच लागतात. फिजिओथेरपी ही भरपूर वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे, फक्त त्यांची नावं वेगळी वेगळी होती. आधी त्याला एक्सरसाइज स्पेशालिस्ट किंवा आधी मालिशवाले पण बोलायचे, पण आता त्यांना एक प्रॉपर नाव दिलंय फिजिओथेरपिस्ट, आणि डॉक्टरचं पण एक नाव आलेलं आहे पुढे. त्यामुळे आता लोकांना खूप अवेअरनेस वाढलाय त्याच्याबद्दल. तरी बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं की हे कुठे कुठे कामी येतं, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये कामी येतं. तर आपल्या इंडियामध्ये फिजिओथेरपी जी चालू झाली ते 1952 मध्ये जेव्हा पोलिओ आउटब्रेक झालेला तेव्हा चालू झालेली. त्याच्यानंतर त्याचं अवेअरनेस हळूहळू हळूहळू करून वाढत गेलं आणि ह्या डिकेडमध्ये मी बघते बरंच इम्प्रूव्हमेंट झालंय या फील्डमध्ये. पण तरी सुद्धा जिकडे लोकांना नाही माहिती ते मला सांगायला आवडेल. तर पहिलं फील्ड असतं ऑर्थो किंवा मस्क्युलोस्केलेटल कंडिशन्स म्हणतो. आपलं जे अंगात जेवढे जॉईंट्स, मसल्स, ज्याचं काय पेन असतं ते ह्या कंडिशन्समध्ये येतं. बऱ्याचदा लोकांना नेक आणि बॅक पेन हे सगळ्यात कॉमन आहे. म्हणजे 90% ऑफ पॉप्युलेशनमध्ये, लाईफमध्ये लोकांना एकदा तरी हे पेन होतातच. तर ह्या कंडिशन्समध्ये किंवा फ्रोझन शोल्डर आहे आणि आर्थरायटिस आपण जे म्हणतो, प्लांटार फेशायटिस, जे आपल्या पायाच्या तळव्यांना दुख येते कधीतरी, तर ह्या सगळ्या आजारांवर फिजिओथेरपी कामी येते. हे झाले ऑर्थोचे कंडिशन्स. परत सर्जरी नंतर पण फिजिओथेरपी लागते, जसं ऑपरेशन झालंय, स्पाईन सर्जरीज होतात बऱ्याचदा, नी रिप्लेसमेंट होतात, हिप रिप्लेसमेंट होतात, फ्रॅक्चर झालेत कुठल्या हाताचे, पायाचे, तर डॉक्टर्स
ऑर्थो जे असतात ते तुम्हाला सांगतात 2-3 व्यायाम. हे आधी व्हायचं की 2-3 व्यायाम सांगायचे आणि पेशंट घरी जायचे, आणि नंतर असं कळायला लागलं की पेशंटला किती कळणार ना की आपण कुठल्या इंटेन्सिटीने करायचंय, आपलं कसं दुखलं की आपण सोडून देतो. तर तिकडे कोणाचा रोल असतो, तिकडे येतं फिजिओथेरपिस्ट, की त्यांना माहिती आहे की कुठल्या इंटेन्सिटीने, किती फ्रिक्वेन्सीने, केवढ्या रेंजमध्ये मुवमेंट करायची. तर ते तुम्हाला लवकरात लवकर रिकव्हरी कशी आणणार हे बघणार. तर ह्या सगळ्यांमध्ये ऑर्थोच्या केसेसमध्ये फिजिओथेरपीचा रोल येतो. दुसरे येतात न्यूरोलॉजिकल कंडिशन्स. तर हे सगळं ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी रिलेटेड जेवढे आजार असतात ते ह्या फील्डमध्ये येतात. तर हे म्हणजे काय एक्झॅक्टली, तर पार्किन्सन्स, स्ट्रोक अटॅक येतो, पॅरालिसिस होतं एका साईडचं, किंवा लहान मुलांमध्ये पण जे सेरेब्रल पॅल्सीचे कंडिशन्स असतात, डाऊन सिंड्रोममध्ये बऱ्याचदा मुलं असतात ती त्यांचे जे माइलस्टोन्स असतात ते टाईमवर येत नाही, लेट असतात, त्यांना हेड होल्डिंग येत नसतं, त्यांना उठता येत नसतं. तर ह्या सगळ्या आजारांवर जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी काम येते. त्याला न्यूरोलॉजिकल कंडिशन्स म्हणतात. तिसरं येतं कार्डिओपल्मनरी कंडिशन्स, जे आहे हार्ट आणि लंगशी रिलेटेड. तर ह्याच्यामध्ये ICU पेशंट्स किंवा बेड रिडन पेशंट्स आहेत ज्यांना आस्थमाचा त्रास आहे, बेसिकली कफ खूप साठतोय, बेशुद्ध पेशंट आहेत. तर जर तुम्ही त्यांचं लंग्स क्लिअर आउटच नाही केले, कफ बाहेर आलाच नाही, तर ऑक्सिजन बॉडीला जाणार कसं? दॅट इज द मेन सोर्स जिकडून ऑक्सिजन जातं, लंग्समधून स्प्रेड होतं बॉडीमध्ये. पण तेच जर ब्लॉक्ड असतील तर मग कसं होणार? तर तिकडे काम येतं फिजिओथेरपी. ते पोस्चरल ड्रेनेजच्या मदतीने पल्मनरी कंडिशन्समध्ये पोस्चरल ड्रेनेज नावाची गोष्ट असते, जिकडे कफ ड्रेन केला जातो बाहेर, सक्शन केलं जातं, किंवा जर पेशंट जागा असेल तर त्याला कफ आउट कसं करावं, ते कफ लंग्समधून बाहेर कसा आणावा, हे सगळे टेक्निक्स फिजिओथेरपिस्टला माहिती असतात. परत हार्ट पेशंट्समध्ये जेव्हा माइल्ड अटॅक येतो किंवा सपोज बायपास सर्जरी झाली आहे ग्राफ्टची, हार्टची, तर एकदा सर्जरी झाल्यावर पेशंट्सना माहिती नसतं की आपण आपल्या रुटीनवर कसं जायचं. तो पेशंट आधी खूप जोरात रनिंग करत होता आणि रनिंग करता करता त्याला अटॅक आला, त्याच्यानंतर त्याची सर्जरी झाली, पण त्याला आता भीती वाटते की परत त्या नॉर्मल आपल्या लाईफस्टाईलवर कसं जायचं. तर तिकडे फिजिओथेरपिस्ट असतात जे ट्रेन करतात, की कॅल्क्युलेशन असतं आमचं की ह्या एवढ्या मंथमध्ये एवढं एक हार्ट रेट आलं पाहिजे, याच्या पुढे नाही गेलं पाहिजे, असं करून हळूहळू ती ॲक्टिव्हिटी वाढवून पेशंटला नॉर्मल बॅक टू लाईफस्टाईल आणलं जातं. तर हे सगळं येतं कार्डिओपल्मनरी कंडिशन्समध्ये. मग असतं स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, जे ॲथलीट्स, प्लेयर्स, क्रिकेट, जे कुठलं स्पोर्ट तुम्ही घेऊ शकता नाव, त्या प्रत्येक फील्डमध्ये फिजिओथेरपिस्ट हा त्यांचा असतोच बाजूला, कारण की त्यांना कुठलीही इंजुरी झाली की पहिल्या फिजिओथेरपिस्टला बोलवलंच जातं. ग्राउंडवर वेगळं असतं, परत गेम झाल्यावर त्यांना फिजिओथेरपी इम्पॉर्टंट असते. कुठले मसल्स सारखे वापरले जातात, त्याचं वेअर अँड टेअर कसं होतं, आणि त्याला इंजुरी होऊ नये सारखे वापरलं गेल्यामुळे त्याची काळजी कशी घ्यायची, त्याच्यासाठी कुठले एक्सरसाइजेस करायचे, हे सगळे फिजिओथेरपिस्टच्या अंडर ट्रेनिंग होतं. ही गायनेकोलॉजिकल कंडिशन्समध्ये पण वापरली जाते. जसं पेशंट्स, बायका प्रेग्नंट असतात, तर त्यांना बऱ्याचदा माहिती नसतं की काय व्यायाम करायचे, ते आपल्या मनाने बऱ्याचदा करायला घाबरतात. पण फिजिओथेरपिस्टला ते काय चेंजेस होतात बॉडीमध्ये हे माहिती असल्यामुळे कुठला व्यायाम करायचा ज्याच्यामुळे स्वेलिंग होऊ नये, बाकी बऱ्याचदा हातापायाला मुंग्या येतात त्या कशा येऊ नये, त्याच्यासाठी काय व्यायाम केले पाहिजे, परत आपली लंग कॅपॅसिटी मेंटेन ठेवायला किती रनिंग, किती वॉकिंग कसं करावं, हे सगळं फिजिओथेरपिस्ट ट्रेन करू शकतात एका प्रेग्नंट लेडीला. परत प्रेग्नन्सी, डिलिव्हरी नंतर सुद्धा बायका कॉन्शियस असतात आपल्या पोटामुळे की कसं होणार, पोट एवढं सुटलंय, बॅक टू नॉर्मल कसं जाणार. आपली जी कोर स्ट्रेंथ असतं, जे पोटाच्या आतले मसल्स, जे आपली स्ट्रेंथ असली पाहिजे, ज्याच्यामुळे आपले बॅक पेन इश्यूज बरेचसे नाही होतात, ती कोर स्ट्रेंथ नाहीशी झालेली असते आफ्टर डिलिव्हरी.
तर ती कशी परत आणायची, परत बॅक टू नॉर्मल कसं जायचं, ह्याच्यामध्ये फिजिओथेरपीचा खूप मोठा हात आहे. दुसरं आहे व्हर्टिगो. बऱ्याचदा लोकांना माहिती नसतं की व्हर्टिगोमध्ये पण फिजिओथेरपी इम्पॉर्टंट आहे. व्हर्टिगो म्हणजे काय? आपल्या कानाच्या आतमध्ये एक इन्स्ट्रुमेंट असतं जे बॅलन्स, इनर इयर आपण म्हणतो, जे बॅलन्ससाठी इफेक्टिव्ह असतं. म्हणजे त्याचं फंक्शनच असतं की आपला बॅलन्स मेंटेन करणं. त्याच्यामध्ये कुठे ना कुठे थोडी गडबड झाली की हे प्रॉब्लेम होतात की सारखी चक्कर येते, रूम हलताना वाटते. तर त्याच्यासाठी काय करणार तुम्ही? तर त्याच्यासाठी पण फिजिओथेरपिस्टकडे सोल्युशन असतं. त्यांचे काही टेक्निक्स असतात, काही एक्सरसाइज असतात ज्याच्यामुळे तुम्ही व्हर्टिगो क्युअर करू शकता. डायबिटीज आहे. डायबिटीजमध्ये पण डायटिशियनकडून तुम्ही डाएट घेता, पण तेवढं पुरेसं नसतं. त्याच्यासाठी पण एक्सरसाइजेस करून वेट लॉस करणं, वेट कंट्रोलमध्ये आणणं आणि आपली लाईफस्टाईल मेंटेन ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. रिसेंट आजार म्हणाल तर कोरोना. आता कोरोना परत इज रिलेटेड टू आवर लंग्स. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना कफ झालेला, श्वास घेताना त्रास होत होता. तर ह्याच्यामध्ये पण कोरोना वॉरियर्स जे म्हणतात त्याच्यामध्ये पण फिजिओथेरपिस्ट इन्व्हॉल्व होते. त्याच्यामध्ये ते सारखं पोस्चरल ट्रेनिंग, ब्रीथिंग एक्सरसाइजेस, कशी हळूहळू कपॅसिटी वाढवायची. कोरोनाच्या नंतर पेशंटची अशी हालत व्हायची की ती बेडवरून उठले तरी त्यांचं SpO2 ऑक्सिजन लेवल आहे ते पटकन ड्रॉप व्हायचं, कारण की त्यांना त्यांची लंग कपॅसिटीच नव्हती तेवढं बेअर करण्याची. तर मग ते कसं उठायचं, ऑक्सिजन लेवल कसं मेंटेन ठेवायचं, मग परत उभं राहून कसं मेंटेन ठेवायचं, ह्याच्यासाठी काही एक्सरसाइजेस होते, म्हणजे लेवल वाईज एक्सरसाइजेस होते. तर हे सगळं काम होतं फिजिओथेरपिस्टचं, की कसं पेशंटला परत बॅक टू नॉर्मल आणायचं इवन आफ्टर कोरोना. बऱ्याचदा पेशंट्सना माहिती नसतं की फिजिओथेरपिस्टकडे येण्यासाठी रेफरन्स लागतो की नाही. डॉक्टर्स रेफरन्स देतात फिजिओथेरपीसाठी की फिजिओथेरपी करा, त्याच्यानंतरच पेशंट येतात. पण असं काही नसतं. तुम्ही डायरेक्टली पण फिजिओथेरपिस्टकडे जाऊ शकता. जर तुम्हाला असं वाटलं की आज मी झोपेतून उठले, माझी मान अडकली आहे, आता काय करावं, पेशंट आधी फॅमिली डॉक्टर्सकडे पळतात किंवा ऑर्थोकडे पळतात. पण तसंच तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे पण पळू शकता. तुमच्या सेवेसाठी इकडे मातोश्री ढमके हॉस्पिटलमध्ये आहे. तर तुम्हाला काहीही कधीही गरज पडली तर तुम्ही केव्हाही कॉल करू शकता आणि माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. नमस्कार.